ॲडमिट करतात आहे याला सध्या. तिला आता गोळ्या खायच्या ते गोळी लई मोठी आहे म्हणून खात नाही. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. हो, आणि माझी प्रेग्नन्सी जर्नीमध्ये आम्ही छोटे छोटेसे व्हिडिओ शूट केलेले आहेत. तर आता आम्हाला ती आठवण राहावा म्हणून आणि तुम्हाला पण पाहायला भेटा म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण वर्षभरातले छोटे छोटे जे मोमेंट कॅप्चर केलेले आम्ही त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला आता ते पुढे पाहायलाच भेटेल. हो, आणि कसं वाटतं ब्लॉग नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता व्हिडिओमध्ये भेटू पुढे आपण. बघा राजश्रीला आता गोळ्या खायच्या ते गोळी लई मोठी आहे म्हणून खात नाही. कंटाळा आलाय. काय चाललंय मॅडम आहे का? आता मी दाखवणार आहे, लाईव्ह चालू आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर त्या मला गोळ्या घ्यायला त्रास होतो ना, त्याच्यामुळे ती उलटी होते. आणि मी ती सारखी गोळ्या म्हणजे दवाखान्यामधून आम्ही आलं ना तर हिला डॉक्टर गोळ्या द्यायचे आणि ही गोळ्या घ्यायला लागल्या का गोळ्या खाल्या का उलटी करायची, उमदाळल्यागत व्हायचं. म्हणून मी मुद्दाम असा टाइमपास व्हिडिओ काढत होतो. पण आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला गुड न्यूज भेटणार आहे, त्यामुळं तिला तसं होतंय. ते आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हते. पण नंतर ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्यावेळेस आम्हाला ते समजलं होतं. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पाहायलाच भेटेल पुढं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ना आम्हाला ती गुड न्यूज भेटलेली. आता बघू शकता तुम्ही, इथे सोनोग्राफीला आलेलो आहे आम्ही आणि इथेच आम्हाला आता गुड न्यूज भेटलेली आहे. आणि मॅडमचं बघा इकडं व्हिडिओ आला पाहिजे म्हणून ती स्क्रीन इकडं माझ्याकडे करते की व्हिडिओ काढा म्हणून. तर मॅडमला उत्सुकता लागली की ब्लॉग मध्ये आलं पाहिजे सगळं, असा विषय असतो आमच्या ब्लॉग पेक्षा की आठवण राहिली पाहिजे बस, बाकी बघा व्हिडिओ मध्ये छोटं दिसतंय तो बिंदू तुम्हाला, ते आमचं बाळ आहे छोटंसं. आता या ठिकाणी बघा आता मॅडमला किती आनंद झालाय. वा वा वा. आता तुम्ही बघू शकता आम्ही 7व्या महिन्यातली सोनोग्राफी करायला गेलेलो. आणि त्याच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला पाहायला पण भेटेल की ती सोनोग्राफी कशी केली, बाळ वगैरे सगळं काय. इंजेक्शन देताना मॅडमला खूप त्रास होत होता आणि मला सुद्धा असं व्हिडिओ काढताना खूप कस तरी वाटत होतं व्हिडिओ काढावा का नाही. मला असं थांबत पण नव्हते, माझ्यापाशी थांबतच नव्हते. प्रत्येक वाईट वाटत ना असं इंजेक्शन देताना टोचायचं वगैरे. ते मस्त आता मला देत असते तर मला काय वाटलं नसतं, पण तिला इंजेक्शन द्यायचं म्हणलं का माझ्या इकडं असं काळजामध्ये कसं तरी व्हायचं. त्यामुळे तो एकच व्हिडिओ काढलाय, म्हणलं राहू दे आठवण म्हणून. तर तो सुद्धा नक्की बघा, आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल तो. झालं रड ना थोडी रड. 7व्या महिन्यात आपण ढोळे जेवण वगैरे करतो, तर आम्हाला ते करायचंच नव्हतं. पण देवीचे निवद करायचे होते, त्याच्यामुळे आम्ही ते अर्जंट माझे सासूबाई म्हटलं की आपण तुझी ओटी भरू नाही का, थोडंसं 2-3 बायांना बोलून फक्त. त्याच्यामुळे ते अर्जंट आम्ही केलेलं आहे एका दिवसात तयारी. छोटं असलं तरी पण आहे ना एवढे छान झालं. तर मी व्हिडिओमध्ये पाहू शकाल की किती छान प्रकारे कॉमेडी केली होती आम्ही डोळा जेवणाच्या वेळेस. खूप कॉमेडी झाली होती. आमचा छोटाच कार्यक्रम होता पण आम्ही त्या कार्यक्रमात सुद्धा खूप एन्जॉयमेंट केला आणि व्हिडिओ बनवले मस्त. डोळे जेवणाचा ब्लॉग पण तुम्ही बघू शकता नक्की, आम्ही अपलोड केलेला आहे पूर्ण. आता त्यातलं ऊस काटा 2 जण धरून एक काहीतरी दोघांचा विचार करा. तू पण हात लावायचा का तिने? छापा म्हणले हा काटा म्हणले तुमच्या दोघांचा विचार करा. लावा 2 जण हात. तिच्या हाताला नको लावू. आता छापा काटा कुठं छापा म्हणलं काटा म्हणलं काय तू काय बोलला? तुम्ही किती उडवल तरी तोच बघतो काटा पण नाही. तू काहीच मागितलं नाही. बरं जाऊ दे, इकडचं हे करा चला.
काही हो आम्हाला मान्य आहे बरं. मग मी तेच सांगतो, आम्हाला काही पूजा नाही. नका करू, एकच कसं हे घ्या नाही तर ते घ्या. एकच घ्या. एकच डोळा काय तसं नाही होतं, राजश्री. श्री म्हणलं श्रीचे हा. येऊ देवाले काय. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणारच आहे, आमच्या मॅडमचा बड्डे होता. म्हणजे हे आम्ही सगळं वर्षभराचं सांगते, थोडे थोडे व्हिडिओ काढले होते, आम्ही कॅप्चर केले होते. तर राजश्रीचा बड्डे होता 11 मेला. तर त्या ज्या दिवशी बड्डे होता त्या दिवशी मॅडम काम करत होते आणि त्याचा सुद्धा मी व्हिडिओ शूट केला. तो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल पुढे तो सुद्धा. हे बघा बड्डे गर्ल काय करते. बड्डे गर्ल बघा, मॅडमचा बड्डे आज. अजून स्वयंपाक चालू आहे. अजून नाही किती वाजले? 9:30 वाजले, 9:30. मग बाकीची कामं झालीत, कपडे वगैरे धुवून. हा, दाखवा ना. कपडे धुतली का? मग फरशा पुसून झाल्या. मग मीच लेट उठलोय वाटतं. माझं चहा पाणी नाश्ता सगळं झालंय. आणि माझ्याशिवाय तुम्ही पेतच नाही ना चहा, हा. आणि मी पण पीत नाही. मी नुसतं बिस्किट पुरतं थोडंसं केलं, भूक लागली म्हणून. तर काय बोलायचे. हे बघा कालवण भाजी टाकलेली आहे. आता भाकरी करायच्यात बड्डे गर्लला. हे बघा आणि विश करा सगळ्यांनी. हॅपी बर्थडे. थँक्यू. आता तुम्हाला घरी जा. थांब असंच ठेवायचं. हसू नको ना तू. हात ठेवायचे. परत आता खांद्यावर ठेवायचं आपल्याला. हसायचं नाही बिलकुल पण. आणि खांद्यावर ठेवला तो म्हणते ना घरी जा, असं करतो मी. हात धरून लगेच असं इकडे निघून कडे कधी जाता लावायचं आपल्याला. 1 2 3. तुम्हाला आता वाटत असेल आम्ही ह्या मॅटर्निटी शूट मध्ये हे काही वेड्यासारखं करतोय हा, की त्या ठिकाणी, हातवर हा. हात खांद्यावरती. ऍक्टिंग चालली होती. हो. तर ती आम्ही कॉमेडी व्हिडिओ शूट केला होता. तर तुम्हाला तुम्ही आता पुढे बघू शकता तो कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी झाला. व्हिडिओ कसा केला होता, एडिटिंग पण तशीच सेम तुम्ही हो, व्हिडिओ मध्ये नक्की बघू जाऊन शकता. बघा. हा. जवळ या. समोर पहा. खांद्यावरती हात ठेवा. चला घरी जा. तर आता बघू शकता आम्ही बेबी मुवमेंट थोडंसं कॅप्चर केलं. आणि पण आमचं बाळ एवढं आगाऊ होतं की व्हिडिओ जर मी काढायला लागली तर ते हालचालच करत नव्हतं, शांत बसायचं. तरी पण थोडेसे हा. मुवमेंट तुम्हाला पाहायला थोडीशी भेटेल घेतलेली. व्हिडिओ मध्ये. तुम्हाला आता समोर पाहायला भेटेल बेबीची मुवमेंट कशी होती काय ते. मी असे तास मोबाईल धरून बसायचे पण ते हालचाल करत नसायचं तेव्हा. तर नमस्कार मित्रांनो, आणि आज आपण 9व्या महिन्यातली सोनोग्राफी करायला आलेलो आहे राजेश्रीची. शेवटची सोनोग्राफी असते 9व्या महिन्यातली. तर त्यानिमित्त आलेलो आहे आम्ही. हां, आठवण म्हणून बनवत आहे. तर आता सोनोग्राफी वगैरे झाल्यावर परत तुम्हाला सांगेलच. हां, कंटिन्यू करा. हाय करा. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राजश्रीचा चेहरा बघा. तिच्या चेहऱ्यावरती असं एकदम टेन्शन, म्हणजे खूप टेन्शन दिसतंय. कारण की तिचं ब्लड खूप कमी झालं होतं आणि डॉक्टर बोललेले ब्लड कमी होणं हे चांगलं नसतं. मागच्या 10 ते 11 12 ते 13 तुला सांगता एंट्री लेफ्ट लॅटर होतं का. हे बघा आता दवाखान्यामधून आम्ही आता इथं पावभाजी खायला आलेली आहे. राजश्रीला खूप भूक लागली होती. सकाळपासून दवाखान्यामध्ये होतो. आता 4:30 वाजले तेव्हा इथं आलेलो आहे. आता पावभाजीचा वेट करतोय आम्ही. पावभाजी आल्यावर तुम्हाला दिसेलच. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, आम्ही पावभाजी खाल्ली होती आणि आम्हाला पावभाजीची शूटिंग काढायची होती. पण एवढी भयंकर भूक लागली होती कारण दिवसभर आम्ही हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो. सकाळी 11 वाजता गेलो होतो आणि संध्याकाळी 4 वाजता आमचा नंबर आला होता. आम्हाला माहीत नव्हतं की नंबर आधी लावावा लागतो. आम्ही डायरेक्ट गेलो होतो सोनोग्राफी करायला आणि खूप म्हणजे खूप वेळ लागला होता. त्यामुळे भूक एवढी लागलेली. आम्ही त्यावेळेस थोडासा शूट केला, तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिला असेल. पण ती पावभाजीची शूटिंग काढायला टाइम भेटला ना. आम्ही पहिले खाऊन घेतलं, नंतर लक्षात आलं अरे शूटिंग काढायची होती. असा विषय झाला. बघा आता 9व्या महिन्यामध्ये घरी येत होती
गाळ बिळ बघा इथून त्या गाळातून आलेली खाली उतरून आणलेला मॅडमला आहे बघा. पायी बघा तिची कसं भरले ते. ह्यांचं काम होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांचं घरी काम गेलो. नव्हतं. विषय असा होता ती घरी का आली होती तर आम्हाला कॉमेडी व्हिडिओ शूट करायचे होते. आठवलं का? हा का? कॉमेडी व्हिडिओ शूट करायचे होते. त्याच्यात त्या काय ड्रेसवरच्या व्हिडिओ पण असतील. याच्या लक्षात नाही माझ्या चांगल्या मेमरीमध्ये हा, आहे. आहेत आम्हाला व्हिडिओ कॉमेडी पण- शूट करायचं होतं त्यामुळे ती आली होती हो, असे. मग आम्ही बाहेरच व्हिडिओ काढले हां आणि मग आली मी माझ्या माहेरी परत. ओके. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं की 9व्या महिन्यातली सोनोग्राफी केली होती. सोनोग्राफीचे रिपोर्ट घेऊन ज्यावेळेस मॅडम घरी आल्या होत्या तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पासालच तुम्ही. काय बोलते हां तर मॅडमला आधीच माहिती होतं मला सांगते की बाळ तुमच्यासारखं आहे म्हणून. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पासाल असते की म्हणते बाळ तुमच्यासारखं आहे आणि नाकीच्या सारखं नक्की आहे असं बोलत होती मॅडम ही. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पाहायला भेटलं समोर तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये. तुला लगेच दिसलं सोनोग्राफी काही बघा काय बघती कसा आहे चेहरा सांग. तुझ्यासारखं आहे का? हां चला तर मग बघा आमचा व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या त्रिशा फॅमिली ब्लॉगला. चला सगळ्यांना बाय बाय. सबस्क्राईब करा सबस्क्राईब.